नमस्कार, मी मीनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ आहे होळीचा. तर बऱ्याच ठिकाणी होळी म्हणजे जी होलिका दहन असतं त्याच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. पण ह्या वर्षी तितघट असल्यामुळे जयपूरला म्हणजे बऱ्याच राज्यांमध्ये दुसऱ्या नाही तर तिसऱ्या दिवशी रंगपंचमी होती. अशी तर बऱ्याच ठिकाणी 5व्या दिवशी असते, बऱ्याच ठिकाणी मोस्टली दुसऱ्या दिवशी असते. पण इकडे पण दुसऱ्या दिवशी असते. पण ह्या वर्षी बऱ्याच राज्यांमध्ये होळीच्या तिसऱ्या दिवशी रंगपंचमी खेळली गेली, कारण होळीच्या दुसऱ्या दिवशी ग्रहण असल्यामुळे रंगपंचमी खेळली नाही गेली. तर इथं बघू शकतात आम्ही सगळ्या फॅमिली मेंबर्स ज्या आहोत, सगळ्या फॅमिली फौजी वाईफ्स त्या सगळ्या एकत्र येऊन एक होळीचं सेलिब्रेशन करत होतो. आता बघू शकता इथं प्रत्येकाच्या घरून वेगवेगळं काहीतरी डिशेस बनवून आणलेल्या होत्या. कोणी काय बनवले होतं, गुजिया वगैरे, नमकीन, नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या भज्या होत्या, रायता, खीर, नंतर दही वडे वगैरे असं भरपूर प्रकार होता खाण्याचा. आणि बघू शकता सगळेजण खूप एन्जॉय करत होते आणि प्रत्येकाने वेगवेगळी डिश घरी बनवलेली होती. आणि सगळ्या इतक्या एन्जॉय करत होत्या ना की म्हणजे कधी कधी वाटतं की घरापासून आपण इतकं लांब आहे की काही सण आपण साजरे करू शकत नाही किंवा काय. पण आर्मीमध्ये गेल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही फौजी वाईफ असतात तर त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात. क्वार्टरमध्ये राहिल्यानंतर आपण तर आपल्या परिवारापासून दूर राहतो, पण आपला हाच परिवार एक तयार होऊन जातो आणि सगळे सण, सगळे त्योहार, प्रत्येक राज्यातील प्रत्येक वेगवेगळे कल्चर आपल्याला समजतात, माहीत पडतात. वेगवेगळ्या भाषा आपल्याला ऐकायला मिळतात, वेगवेगळे त्यांचे कल्चर, त्यांचा पेहराव, त्यांची बोलणी, कुठलं नात्याला आपण काय संबोधून बोलतो, या प्रत्येक गोष्टी आपल्याला इथे जाऊन माहिती पडतात. मी स्वतःला खरंच खूप लकी समजते की मला हे भाग्य मिळाले आणि मी एका फौजीची वाईफ आहे आणि मला ही जी फौजी लाईफस्टाईल आहे, फौजी वाईफची लाईफस्टाईल ही एन्जॉय करायला मिळते. बघू शकतात अतिशय मुलींपासून बायका फुल एन्जॉय करत होत्या. डान्स चालू होता, पाणी, होळी, प्रत्येकजण येत होतं, वेगवेगळ्या कलर लावत होतो. आणि असं नाही की फक्त आपल्या बिल्डिंगमधलंच, प्रत्येक युनिट असो किंवा प्रत्येक वेगवेगळ्या युनिटमधल्या बायका असो, प्रत्येकाला जाऊन कलर लावणं आणि प्रत्येकाला घराच्या बाहेर काढणं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन होळी खेळणं, हाच एक वेगळा क्षण असतो. इथं मध्ये माझे मिस्टर आले होते तर फोटो पण शूट केलं होतं आम्ही. तर ते फोटो पण मी टाकलेत मध्ये. इथं तसं माणसं वगैरे कोणीच नव्हते. माणसांनी भले अरेंजमेंट करून दिली होती थोडीफार जे काही असेल ते, पण माणसं नव्हते, फक्त बायका आणि मुलं-मुली एवढेच काय ते आम्ही होतो. प्रत्येकाचा एन्जॉय चालू होता आणि प्रत्येकजण अगदी मनापासून एन्जॉय करत होतं. खूप छान वाटत होतं. तर हे एक फौजी वाईफच समजू शकते की ह्या फिलिंग्स काय असतात किंवा काय. आणि ह्या सगळ्यांशी बॉन्ड इतका छान झालेला असतो ना. आणि 2-3 वर्षात मग परत आपण यांच्यापासून लांब जायचं, तर तो दिवस खूप म्हणजे वाईट असतो, कारण म्हणजे त्रासदायक असतो. कारण आपण 2-3 वर्ष सगळ्यांशी हिळून मिसळून सगळं सेलिब्रेट करणं, बाजारात जाणं, सगळ्या गोष्टी एकत्र बसून एकत्र फिरून करतो. त्याच्यामुळे शेवटी खूप त्रासदायक असतं तो क्षण, आपल्याला सगळ्यांना सोडून जाणं. तर इथं फुल एन्जॉय चालू होता, फुल डान्स. मी पण पाहिजे तसं डान्स करत होते. ॲक्च्युली गाणे तिकडं त्यांचेच सगळे चालू होते, हरियाणवी सॉन्ग, नंतर UP बिहारचे सॉन्ग वगैरे सगळे. तर ते तर काय आपल्याला काही कळत नाही, पण जस्ट एक एन्जॉयमेंट. आता बऱ्याच जणी इथं आहेत की त्यांना डान्स करता येत नाही, पण जस्ट एन्जॉय करत होत्या त्या आणि कशाही जसं आलं तसं नाचत होत्या. यालाच म्हणतात लाईफ, म्हणजे आपलं जीवन जगणं. आहे त्या परिस्थितीत आपल्याला जीवन जगायचं असतं. आनंद घ्यायचा असतो कुठल्याही गोष्टीचा. तर बघू शकता इथं फोटोशूट केलेला आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा.